पोलीस ठाणे हुडकेश्वरचे ADP पथकांना एक गोपनीय माहिती मिळालेली होती की एक शेव्हरलेट कंपनीच्या गाडीमध्ये पती पत्नी हे MDची विक्री करण्याकरिता जात आहे. अशा माहितीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बहादुरा फाटाजवळ इथे एक ट्रॅप लावून एक 4 व्हीलर गाडी पकडली शेव्हरलेट कंपनीची, आणि त्या गाडीमध्ये 2 इसम भेटले. एक महिला होती आणि एक जेंट्स होता, आणि त्यांची आम्ही कायद्यानुसार NDPSच्या कायद्यानुसार त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे आम्हाला 12.1 ग्रॅमची MD मिळून आलेली आहे. जवळपास साधारणतः किंमत त्याची 1,20,000 रुपयाची MD मिळालेली आहे, आणि ती आम्ही हस्तगत केलेली आहे. त्यांच्याकडे 2 मोबाईल फोन्स मिळाले, एक इलेक्ट्रिक वजन काटा पण मिळालेला होता, आणि नगदी 5,600 रुपये मिळालेले होते. अशा प्रकारे साधारणतः 6,46,700 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे. हे दोघेही पती पत्नी आमच्या एरियामध्ये एक किरायाची रूम घेऊन राहत होते आणि डिलिव्हरी देण्यासाठी जात होते असं आम्हाला एक माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारावर आम्ही ही कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये आरोपी फिरोज खान, रफिक खान म्हणून एक आरोपी आहे, आणि त्याची पत्नी आहे नाजिया सुलताना परवीन म्हणून आहे. हे दोघे पती पत्नी आहे. ते मूळचे नागपुरातलेच राहणारे आहे, परंतु आता सध्या इथे किरायाने राहत आहे 2 महिन्यापासून. आणि याच्यामध्ये आम्ही पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केलेला आहे. 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे. आणि पुढचा शोध घेत आहोत. त्यांनी ही MD कुठून आणली होती, कोणाला देणार होती, त्याबाबत अधिक आम्ही तपास करीत आहोत. याच्यामधची जी कारवाई आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन थंडर जे माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत आहे नागपूर शहरभर, त्या अंतर्गत आम्ही ही रेड केलेली आहे. आणि ह्या रेडमध्ये करण्यामध्ये आमच्या पोलीस स्टेशनचे API भलावी आणि हेड कॉन्स्टेबल दिनेश गाडेकर, गोपाल देशमुख, संदीप पाटील, विजय सिन्हा, चेतन वैद्य, मंगेश मडावी आणि अश्विनी केंद्रे यांनी ही यशस्वी कामगिरी केलेली आहे, आणि आम्ही पुढचा अधिक तपास करत आहोत.